मेरे ऐसा बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं, हाँ, नहीं, फिर गया काय जिंदगी गया। अरे नो सर, जामीन। सगळ्यांची पावडर टाकीन बरं का. म्हणजे पोलिसांकडे तर पावडर पण मिळायला लागली. पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर खिशात टाकेन, मग आयुष्य जामीनही मिळणार नाही, हे शब्द आहेत एका पोलिसाच्या तोंडचे. आणि हा व्हिडिओ आज सकाळपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक पोलीस आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाला थेट धमकी देताना दिसतो. पुन्हा दिसलास तर तुझ्या खिशात 50 ग्रॅमची पावडर टाकेन, मग बाहेरही येऊ शकणार नाहीस, अशी धक्कादायक भाषा तो वापरताना ऐकू येते. संबंधित तरुणानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर मोठी खळबळ उडाली. कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं, फिर मेरे ऐसा बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं, हाँ, नहीं, फिर गया काय जिंदगी गया। अरे नो सर, जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। है। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए नहीं नहीं नहीं, तुम लोग को। दरम्यान आज सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी याच व्हिडिओचा उल्लेख करत मुंबई पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. राज ठाकरे म्हणाले, माझ्याकडे एक व्हिडिओ आला, मुलं टॅक्सीनं चालली होती, पोलीस म्हणतात 50 ग्राम पावडर टाकेन. हा पोलीस ड्रग सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर मिळायला लागलीये का? हे काय चाललंय तेच कळत नाही. मी महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करतायत. काही त्रास देत नाहीये. काही गोष्टी झाल्यात. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय. मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन बरं का. म्हणजे पोलिसांकडे तर पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडर वाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती. साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही किंवा पेपर फुटलेत काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्या. परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्याच्याशी चर्चा करावी. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच गृह खात्यानं हालचाल केली. व्हिडिओतील पोलिसाची ओळख पवन सांगळे अशी झाली असून तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर संबंधित पोलिसाची तातडीनं दुसरीकडे बदली करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्या विरोधात खात्यांतर्गत चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, केवळ बदली आणि चौकशी पुरेशी आहे का? कारण या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आहे ती 50 ग्राम पावडर ही धमकी. जर एखादा पोलीस अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर हा फक्त संतापाचा उद्रेक होता की त्यामागे आणखी काही गंभीर वास्तव दडलेलं आहे? याच मुद्द्यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? संबंधित पोलिसावर फक्त बदलीची कारवाई पुरेशी आहे का की कठोर कारवाई व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.